बस आता चहा करतो. काय आता झालं बाई पाणी घेऊन भरणं. नाही काकू चहा नाही पेत मी बसली आता. हे ड्युटीवर गेले नाही तरी आता एकटीच होती घरी तर चला म्हटलं या काकूच्या इथून म्हटलं भेटून जरासं. हो बस ना तर जेवण कर स्वयंपाक करतो. नाही स्वयंपाक काही नका करून जेवण नाही करत काहीच नाही करत मी. बसा फक्त शांत तुम्ही. टीना टीना काय झालं रे काय म्हणतं टीनाले? आता जेवायला का तुला घरी आले? हा किती दिवस झाले तू घरी नाही आला कुठं होता आतापर्यंत? मी कामाला गेलो ताई कामी गेलो होतो तिकडे तर त्याच्यानं आलो नाही घरी. टीना कुठे आहे? टीना तिच्यासोबत काम आहे म्हणे. वजरच काम करतो रे तू महत्वाचं. कामी गेला होता आणि कामाला गेला होता. कोणत्या कामाला गेला होता तू? हा सांगत नाही हुंगत नाही काही नाही. आई टीना कुठे आहे? माईले धमकी देतं काय रे? हा टीना कुठं आहे? तुला माहित तू बायको कुठं आहे तर तू तिला विचारतो माईले बायको कुठं आहे नसन तसं. तू पाहि ना कुठं गेली काय गेली तर घरात नाही येते. आई घरात नाही ती कुठं गेली? तिला तर मी पहिलेच सांगितलं होतं की कुठं जाजू नको म्हणून घराच्या बाहेर. कशी गेली ते? मला काय माहित बाप्पा कशी गेली ना काय गेली तर. काहून तिला पाय नाही काय चालत गेली असन कुठं काही काम घेऊन पडलं असन तर. तू जाऊ शकतो येऊ शकतो ना तिला जाऊ शकत काय? ती जाऊ शकते तिला काय जायचा कुठं. तर मी कमाई करायला चाललो. हा तिच्यासाठीच करून राहिलो ना मग. अन ते आहे नाही घरी. तिला कोणती कमाई करायला कोण राहिली का चालली ते बाहेर? काय माहित आता मला काय माहित कुठं गेली ना काय गेली तर. 5-6 दिवस झाले ते आहे नाही घरी. कुठं गेली तर मलाही माहित नाही. आई म्हणजे तुला सांगून नाही गेली काय ते कुठं गेली काय गेली म्हणतं? मला काय सांगून जाईन ते. मी काही एवढी रिकामी नाही आहे. मी कामाला जातो आपली लोकांच्या इकडे तर मी काही रिकामी आहे तिच्यावर लक्ष ठेवू. कुठं गेली काय गेली पाच बसू तिने. तिने मला सांगितलं नाही मी तिला विचारलं नाही. गेली असं कुठं काम घेऊन पडलं असं तर नाही तर गेली असं तिला सोडून. नाही मला काय सोडून जाईन ते. सोडासाठी लग्न केलं काय तिनं मला? तिचा फोनही नेला काय तिनं सोबत? फोन नेला असेल तर मी फोन लावून पाहतो ना तिला. हो लावून पाहिजे लावून पाय फोन लावून पाय कुठं आहे काय विचार. ये बरा घरी हा विचारपूस कर तिले. विचारतो नाही विचारणार तर आहेच तिला अशी कशी बाहेर गेली तर गेली का तिच्या मायबापाच्या घरी नाही तर. पण तिचे मायबाप तिला विचारत नाही येऊनही देत घरी. त्याच्यानं हे जाऊ नाही शकत तिथं. हा मग कुठे गेली असं? मी काय सांगू तुला सांगितलं ना का मला काय माहिती कुठं गेली काय गेली. मला सांगितलंच नाही काही तर मी काय सांगू तुला आता. तुला माहित पाहिजे ना रे ती बायको कुठं चालली काय चालली तर. मायले काय विचारतं. चांगला राहिला तर काय बायको जाते. चांगलाच नाही राहत तर मग काय बायको जाणार नाही राहील काय ती तुझ्याजवळ. नाही काकू मी चांगलाच राहतो. कधी मी खराब राहिलो काय? हा चांगला राहतो काम करतो सगळंच तर करतो सगळं आणून देतो. त्या दिवशी साडी आणून दिली तिने. असं साडी आणली काय रे तिच्यासाठी? मला तर माहितच नाही दाखवली नाही टीनानं मला. आई तिला साडी नेली काय? दाखवतो काकूले. हो दाखवतो कुठंच नाही नेली तिनं साडी इथंच पडली आहे. ठीक आहे मी तिला फोन लावून देतो काय? हा जाई ये फोन लावून ये. कशी कशी कुठे गेली? हा घर सोडलं सारं सोडलं. हा कधी 5-6 दिवसापासून गेली म्हणते. 5-6 दिवसापासून गेली तर मला सोडून असून गेली नेहमीसाठीची. आहे बा असं आहे बाई पोरग. हा असं करते म्हटलं काय ते पोरगी राहील. नाही तर म्हटलं जाय बापा तिकडे ही राहू नको इथं कुठंही राह. तिचा भाऊ आहे म्हणते तिकडे नागपुरात. म्हटलं नागपुरात चालली जाय. एवढी शिकली सवरली आहे नोकरी केली तर तिचं भविष्य बनते. आज नाही उद्या मायबाप जवळ घेते ग. कोणते मायबाप एवढे रागात राहते काय? हा का लेकराले टाकून देईन बरोबर जवळ करतेत मग आपापल्या लेकराले. हाव ना काकू पहा बरं कसं करते. हा हाय काय टीना कुठं गेली काय गेली असं तसं विचारपूस. त्याला नाही समजत बा चांगला राहावं म्हणून. चांगला राहिला तर कायले जाते बायको. लोकांच्या बायकांनी चालल्या याचीच कशी काय गेली. अंगात डंगरे तर पाहिजे चांगले. एक गुण नाही अंगात धडाचा. काय राहणार आहे बायको याच्याजवळ. मीच तर कशी निभून राहिली याले मला माहित आहे. हा मलाच तर मोठ्या यानं निभवा लागते. मलाच कमाई करायला लागते याला खाऊ घालायला लागते. लहान आहे काय आता यानं मला खाऊ घालावं का मी याला खाऊ घालावं. काय करता काकू आता नशिबाला लागलं ते आता काही आता ते सुधरत नाही तो आता. नाही सुधरत नाहीच ना तो आता. आपल्याला माहितच आहे सुधरत नाही म्हणून. काय कधी येतो म्हणते हे सासू सासरे अजून याचा पत्ता नाही. किती वेळ झाला. मलाही बोलवून घेतलं घरी. हा कसे वावरातले कामं झाले असते तर तेले रिकाम पण नाही तर आपल्यालाच एवढं रिकाम पण आहे काय. येऊन बसलो इथं तर हा बिन समजत नाही तेले काय गेलो पाहिजे टायमावर का काही. वजनच काम आहे काय तुझ्या सासऱ्याले. हा वावरातलंच करते ना फक्त घरचं तर बाकी काही पाहाच नाही लागत. पोरही नोकरीवर आहे सारं बरोबर आहे. मग येऊन जायला पाहिजे होतं आतापर्यंत. आपले मागं कामधंदे आहे. बाबा येतो म्हणे फोन लावला होता आता तर निघालो आहे म्हणे. तर बहुतेक आता पोहोचत नसते तर आता असं कोणी दोघं तिघं जण तर या गेले थोडंसं वेळच लागते. गाडीने येऊन राहिलो असेल ना ती एसटीनं. कोण एसटीने येऊन राहिले. गाडी नाही काय त्याच्या घरी. एवढी मोठी गाडी घेतली तरी कंजूशीच करान काय म्हणा आयुष्यभर सारी. हा कुठं ज्ञान म्हणा छातीवर बांधून ज्ञान काय म्हणा सारं. एवढंही समजत नाही तुझ्या सासरेले. गाडी घेऊन या पोरं आहे 3-3. एखादं पोरगं घेऊन या सोबत. नाही चालली एसटीनं. कायले बडबड करता हो. मी रे बडबड लावून दिली मगांपासून. हा जाता काय वावरात. जायचं असून तर चालले जा. निपटो तर आम्ही दोघं मायले का घरी. फालतूशी लावून दिली मगांपासून नेहमी. हा एवढं वावरातलं काम अर्जंट आहे का तुम्हाला? एखाद्या दिवशी घरी राहिले तर काय उपाशी मरून राहिले का तुम्ही?
तू कायले बोलून राहिली दोघा बापलेकाच्या मधात? आम्ही बोलून राहिलो ना. मग मग तुला एवढंही समजत नाही का बोलून राहिलो दोघं तर बोलू द्याव इले. मी काही गलत बोलून राहिलो काय? तू सांग, मी वावरात होतो, मी आलो असतो आरामानं. मग अरे मजुराच्या मागं होतो, दिला मजूर टाकून वावरात चाललो इथं धावपळ करत. येऊन राहिली हा. त्याचा अजून याचा पत्ता नाही. 1-1.5 घंटा झाला इथं येऊन बसलो घरी मी. अहो ते येतील ना, गाड्या काही आपल्या हातच्या असते काय? हा, कधी गाडी भेटते ना कधी नाही भेटत. असं काय माहिती तिथं गेलं म्हणजे? काहून आपल्याला अनुभव नाही काय? आपण जात नसतो काय? का आपल्या घरी काय कोणती गाडी आहे काय? मग आपण जाणं येणं करतो सर, आपल्याला माहित आहे. कायले फालतू परेशानी करत बसा बडबड करून. मी बडबड नाही करत. माझे म्हणणं असं आहे, लवकर निपटलं तर मी डबल चक्कर मारून येतो वावरात. मजुरानं काम केलं नाही केलं हा, हे आपल्याला माहित पाहिजे. त्याला का फुकटच्याच मजुरी देऊ काय मी जाऊन? बाया कामच नाही करत म्हटलं आपण त्याच्या मागं नसलो म्हणजे. नाही तर पाहिजे तू कालचं काम ना आजचं काम, फरकच पडते या कामात. बाबा शांत राहा ना जराशी. काय शांत राहायला लावतो रे? हा, त्याला समजत नाही का लवकर आलं पाहिजे का काही आलं पाहिजे? बाबा शांती ठेवा, येतेच ते आता. बस म्हणे गाडी पाहतो निघतो येतो म्हणे. काही आता लय वेळ लागते काय? जास्तीत जास्त अर्धा घंटा लागून. अर्ध्या घंट्याच्या वरचं गाव नाही आहे. एकदा गाडी भेटली ना तर बाद येते इथं. हो मग त्याला घ्यायला जा का तुला अजून? नाही या जवळ घ्यायले, जवळ रिकामाच आहे, कामधंदेच नाही आहे त्याला कोणते. बाबा ते ऑटो करून येईन, मला काय घ्यायला जा लागून. लोक जण मावते का तसे गाडीवर? हा, मग सासरे बसून जाईन, सासू कशी बसन? त्याला बसता येते काय? हो या म्हणा, लवकर लवकर या. अरे मी चिडचिड नाही करत, तुला तर माहित आहे मी बोलत नाही. अरे ते मजूर आहे त्या कामच नाही करत बाया. बाबा हे निपटू द्या, मग आपण दोघंही चाललो जाऊ जरासं. जाऊ माहित पडते. पुंजाने गिंजाने उचलून घेऊ. टाइम भेटला तर, नाही भेटला तर उद्या उचलू. झालंच कनी आजचं काम उद्यावर नेणं आणि आजची मजुरी तशीच देणं लोकांले. बाबू ते बाबाला जाऊ दे बरं वावरात. त्याचं ते चितमन सारं त्या वावरातच आहे, तिथंच ठेवा लागते त्याले. नाक घेऊन आला तिथून. नाही तर काय करून राहिले होते ही इथं येऊन? आता कोणते तीर मारत होते, आता करून राहिले बडबड बडबड. पाहिजे तू घंटाभरानं हे बोलतही नाही म्हटलं पाहुणे आले म्हणजे. यायचं तोंड नाही उलत मग. मी कायले तोंड उलू तिथं तुमच्या बायकोच्या मधात? बायका बोलत असल्यावर तुमच्या घरातलं मॅटर तुम्हाला माहित काय आहे काय नाही. सासा सुना नंदा तुमचं चालू राहते, मी राहतो काय घरी? मग मला गोष्टच माहित नाही कोणती, तर मी कायले बोलू? जे गोष्ट मला माहित आहे त्याच्यात बोलन मी. बाबा शांत राहा ना, कशाला हे करता? जाऊ दे ना, येतात असते लोक आता. घाई करून पण काय होणार आहे तुमचं? घाईनं लवकर येईन का ते? त्याच्यापेक्षा आपल्या घरात कशाला चिडचिड करता? येऊ द्या त्यांना. हो बाई अंकिता, मी तसंच म्हणून राहिलो का बा लवकर आले असते. किती टाइम झाला आता येतो येतो करून. हा, ते नाही तर असं वाटून राहिलं असं का आपल्या पोरीच्या घराने ऐकायला बोलावते आपल्याला, तर कायलेच जात बसाव. ते हलकी वाटून राहिली असं ना त्याची आता. त्याला माहितच आहे हो त्याच्या पोरीच्या घराने, काही सांगायची गरज नाही आहे. हा, मागं लई दिवशी झालाय. एकच वेळा झाली काही ही गोष्ट 2-3 वेळा झाली. त्याला सारं माहित आहे आपल्या पोरीचे काय कारनामे असते म्हणून. अंकिता तू जातो म्हणता ना तुझ्या मैत्रिणीच्या घरी? चालली जा ना मग जवायला घेऊन. चालले जातो काही जण. तू काय करतो इथं थांबून? थांबू नको फालतू, अजून ते तुझ्यावर आरोप लावून मग तू बोलशील नाही. त्याच्यापेक्षा तू चालली जाय. दादा थांबली असते मी आता इथे. कसं चहा पाणी वगैरे करायला. आई बाबा मग आईकडून होऊन काय एवढं? वहिनी तर करणारच नाही, तर मग करावं लागेल ना. अंकिता जाय बाई तू, चहा पाणी करते तू आई. दोघं जण येईन ते याचे सासू सासरे. 2 कप चहा करायला आणि 2 प्लेटा नाश्ता करायला काही बार म्हणते जात नाही. तू चालली जाय, दोघे जण जा तुम्ही, या फिरून. हो काय जाऊ का मी? करशील का तू? मी काय सांगू बाई तुले? ते मन असेल तर जाय, आता सगळे तर म्हणून राहिले जाय. मला असंच वाटते का तू चालली जाय. काही नको थांबू. ते कोलबालवा लावून अजून तुझ्या मागं जास्तीचं. तुला तर माहित आहे कशी पटर पटर करते मग ते. ते तिथे जाणे आणि तिचे मायबाप जाणे. आता आम्ही काही जास्त बोलत नाही, माहीतच पडते ते काय बोलते तर. हा, तिचे मायबाप जर काही बोलले तर बोलन आम्ही, नाही तर आम्ही काही जास्त बोलत नाही. तर तू चालली जाय मग. होय ठीक आहे, मग चालली जाते मी. दादा मला तुझ्या ऍक्टिवाची चाबी देऊन देशील? आम्ही गाडीनंच जातो मग. कशाला मग आता ऑटोनं वगैरे जाऊ? हो घेऊन जाय घेऊन जाय. मला नाहीतरी गरज नाही त्या गाडीची. लागली तर मी दुसरी घेऊन जाईन. अंकितजी चला ना, आपण येऊ ना बाहेरून. माझ्या मैत्रिणीकडून येऊ ना. बाहेर चालायचं का? ठीक आहे ना, चल 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 जाऊ आपण. हो जाऊ, चालले जा तुम्ही दोघे जण. काय हे घरातले घराने ऐकायला थांबता का इथं? हा, ते कसं मग अजून तुम्हाला चांगलं वाटणार नाही. ते अंकिताले काही बोलन आणि अंकिता तिला काही बोलन, मग यायचं नंदी भाऊजायचं चालू राहील. त्याच्यापेक्षा तुम्ही चालले जा. ठीक आहे मामीजी, चाललं जातो आम्ही दोघे जण. येऊन जाईन संध्याकाळपर्यंत. हो मी याला फोनच लावायला लावतो का आता हे चालले बा किंवा गेले, तर मग तेव्हा येऊन जा तुम्ही दोघे जण. हो हो ठीक आहे ठीक आहे. पाहिजे बाई बरोबर चालू जो गाडी गिडी. भले रस्त्याने आडव्या तिडव्या गाड्या चालवते. आता लय दिवसची सवय नसून तुले. काही पण गाई, मला एवढ्या मुंबईत गाडी चालवण्याची सवय आहे ना. इथे कोणतं शहर आहे खूप मोठं, चालवते मी बरोबर. एवढी काळजी नको करू.
तू बस शांत. फक्त एवढं नको सांगू की मैत्रिणीकडे गेली आहे म्हणून, म्हणजे वहिनींना त्यांच्या आईबाबांना असंच सांगशील की गेली बाबा बाहेर. सांगतो मी बरोबर. ते कायले विचारपूस करत तुझ्या बाऱ्यात, पोरीच्या बाऱ्यात कोण नाही विचारपूस करत असते. हेच म्हणून हिनं म्हटलंय तर आम्ही सांगतो बरोबर, फिरवतो तिले. हो ठीक आहे, येते आई मग मी. चला अंकितजी. हो हो, चल चल, आलो आलो. येतो मामाजी मग. हो, या या, दोघे जण या, आरामाने या. बरं झालं बापा पोरीले पाठवून दिलं, नाही तर फालतूचं जंबाळीनं लावलं असतं आपल्या मागं. तिलेच बोलत राहिली असती, तिलेच बोलत राहिली असती. हा, ते बिचारी बोलणं नाही होती तिच्याकडून एकटं जास्त. का हो तुम्हाला लयच जोर येते काय बोलायचा कोणाच्या समोर? जवळ होता तर जवळच्या समोर लयच जरा ताण दाखवून राहिले होते तुम्ही. नाही तेव्हा तर बोलत नाही तुम्ही, मग शब्दही बोलत नाही. आणि आताच काय झालं होतं तुम्हाला? मी जवळच्या समोर नाही बोलून राहिलो होतो. मला खरोखर राग आला. काहून का तू सांग मले. मी वावरातून घरी येऊन बसलो. यानं किती वेळ चाललं मले, 1 घंटा झाला इथे येऊन बसलो. त्याचा अजून पत्ता नाही. येते म्हणे बाबा म्हणे, आता म्हणे निघाले म्हणे. मग निघाल्यावर मी वावरातून घरी आलो, 1 घंटाही झाला तरी अजून हे लोक यायचे आहे बा. अर्धा घंटा त्याच्या गावातून यायला लागते त्याइले. अरे तर आपल्या मनाने येईन काय कोणी? येतील ते आता. आपण म्हटलं तर या येईन, नाही तर मग नाही म्हटलं तर येणार नाही काय ते. येते ना आरामानं. काय जाते मजुरीत जाईन कोणी जास्तीची वाया, काय होणार आहे याच्यावर तर. बाबा जाऊ द्या बरं, झालं असं आता बंद करा ते आता. जाऊ द्या, जाईन तर मजुरी वाया मी देऊन देईन. अरे मी द्यायला नाही म्हणत. मजुरी तू देशील मी देशील याच्याबद्दल नाही आहे, आपल्याला द्यायला लागणार आहे शेवटी. पण बा त्यानं यायला पाहिजे होतं. हाय का इवाई, इवाई इनबाई? आले वाटते की तुझे सासू सासरे. आवाज दे ना अंदर, या म्हणा अंदरच. या मामाजी, मामीजी अंदरच या अंदर. या इवाई, नमस्कार. हो नमस्कार जी, नमस्कार. बोलल्या याच्यात बोलावलं बा तुम्ही तर आम्हाला. या येईन बाई, या नाही इथं बसा ना. हो बाबा, आता बसा तर लागतेच. येतो ना. लय टाईम लावला कुठं या आले. काहून गाडी नाही भेटली होती काय? नाही आता गाडी तर तुम्हाला माहीत आहे. आता आपल्या घरची असली तर लवकर येणं होते. आणि ही सरकारी गाडी म्हटलं म्हणजे याच्यात तर टाईमच लागते. तर जवळचा फोन आला तेव्हा मटकच बसलो होतो असं गाडीत. तर वेळच किती लागते याले. अर्ध्या घंट्याचं गाव आपलं. आलो इथून स्पेशल ऑटो केला आणि डायरेक्ट घरी आलो. मग नाही मला वाटलं आता गाडी गिडी आहे बा घरी, तर गाडीच घेऊन येता काय तुम्ही. हां, यान बा. आता कसं आहे वय, 2 माणसासाठी एवढी मोठी गाडी आणायला पुरत नाही. मग हिला म्हटलं चल ना, आपण चाललो जाऊ एसटीनं. तर पोरायला काही टाईम आहे नाही. ते जाते आपापल्या ड्युटीवर. त्याला काय म्हणावं आपण, आपल्यासाठी हेच कामं करा. नाही नाही नाही, त्याचे कामं धंदे सोडून आपण कसं म्हणावं त्याले का काही करून हेच करा म्हणून. तेच तर म्हणतो बा. आता त्याला म्हटलं तर मग ते चिडचिड करते. काय बाबा तुम्हाला आता वेळेवर इथं जाणं सुचते, तिथं जाणं सुचते, ड्युटी पाडावं काय, ते काय ड्युटीचा प्रश्न राहते. मग ते नाही म्हणते. हो हो हो, बरोबर आहे बरोबर आहे. नाही ते तर आहेच म्हणा. कसं आहे गाडीला डिझेल पाणी कमी लागते काय. थोडंसंही जाणं म्हटलं म्हणजे 2 माणसासाठी. हा डिझेल पाण्याचं सोडा, पण आपल्याला चालवता येत नाही ना गाडी. आपल्याला चालवता आली असती तर घेऊन आलो असतो. शिकून घ्या ना येऊ, आता गाडी शिकायला नाही पाहिजे होती तुम्ही. गाडी शिकून घ्यायला पाहिजे होती आतापर्यंत. म्हणजे मग दोघाले फिरायला बरं झालं असतं. काय करता येईल बाई, आता आता होते काय आपलं कोण शिकणं. आता तर आपण एखाद्या गड्ड्यात नेऊन घालून द्यायचो गाडी. हा कसे 4 दिवस राहिले जिंदगीचे, ते नाही जगायला भेटत माणसाले. इनबाई, कायसाठी बोलावलं तुम्ही? मुद्द्याचं बोला ना. हो तर बसा ना, चहा पाणी घ्या, आरामानं मग गोष्टी करू. आता कोणती घाई आहे तुम्हाला? आता आले घरापर्यंत पोचले, आता घरी पोचान गावाले. राहून जा, आता मुक्काम करा. नाही बाबा, मुक्काम नाही करत आम्ही. मुक्काम करणं काही होत नाही आमचं. घरी अकात पडला आहे माझ्या साऱ्या. तुम्ही कायसाठी बोलावलं ते सांगा. कसं आहे सांगितलं तर आम्हाला माहीत पडते का नाही बाई, ह्या गोष्टीसाठी बोलावलं. आई बाबा येईन म्हटलं, मायावर आरोप लावायसाठी बोलावलं तुम्हाला. मला बोलते, मायावर अत्याचार करते, मारून सुद्धा घेते म्हटलं. ननद आली ना तेव्हापासून एवढा अत्याचार चालू आहे मायावर का नंदीनं कुठचंच नाही सोडलं म्हटलं. काही बोलतं काय व तोंडाली येईन तसं. कोण केला तुझ्यावर अत्याचार? खरं खरं सांगते माय बापाला, अशी खोटी नाती नको बोलू. इनबाई, माझी पोरगी खोटी कायले बोलणार आहे? मला भरोसा आहे माझ्या पोरीवर. का एवढी खोटी नाही बोलणार माझी पोरगी. एवढं सांगून राहिली, आता पोरगी आल्यावर तुम्ही वागत असाल जरासं दुसरं तिच्यासोबत का नाही बाबा. पोरीला लाड करतो, सुनीला तिकडेच ढकलून देतो, असं काही असेल तुमचं. नाही तर इनबाई ह्या माया धंदाच नाहीये का सुनीले वाईट पहा ना पोरीले चांगलं पहा. दोघीले सारखंच पाहतो म्हटलं मी. आजपर्यंत मी भेदभाव नाही केला कोण्या गोष्टीत. तुमची पोरगी फे खोटं बोलते म्हटलं, 1 नंबर खोटं बोलते. आता माझ्या पोरीले काहीचे काही बोलते म्हटलं. आता तिला 4-5 वर्ष झाले काही आहे नाही, तर हिनं कायले काही बोलाव दिले. आता लेकराले घेणारच आहे ते. आता वेळी तर कोण नाही घेत लेकराले. अच्छा, तू बोलली होती का बाई असं? हा बाबा बोलली, पण बोलली कोण? माझ्या नंदीने त्याला चिमटे घेतले, मारलं आणि लढून दिलं का मी आली पाहिजे घरातून आणि याला घेतलं पाहिजे. त्याला थोडंसं वागवाने लागलं पाहिजे म्हणून. मग मी कामं करू का त्याला वागू बाबा? मामाजी, मामीजी, हे पहा, मग तर काही मन नाही तुमच्या पोरीसोबत बोलायला. मग एकच म्हणणं आहे का तिला घेऊन जा तुम्ही. आणि ते तिथं तुम्हाला सगळं स्पष्ट सांगते काय झालं काय नाही झालं. तुम्हाला यावेळेस आम्ही वाटण खोटं, पण तुमची पोरगीच खरी वाटते का नाही तुम्हाला. तुम्ही घेऊन जा तिले आणि तिथं ठेवा आणि माहीत पडते ते खरी आहे खोटी आहे काय आहे काय नाही.
आणि डबल काही इथं पाठवू नका. मी आणतही नाही तिला आता. जेवढ्या गोष्टी बोलून राहिली ना, एक गोष्ट खरी नाही म्हटलं त्याच्यातली. साऱ्या गोष्टी खोट्या आहे. ते कायले चिमटे घेणार आहे? ते कोणाला होऊ नाही करत. ते लेकराला चिमटे घेणे एवढूशा. हां, तिले म्हणे काय आणलं म्हणे, तिने एवढे मोठे कपडे आणले, चांदीची चेन आणली लेकरासाठी. पण आता देऊ बा आई बाबा वावरातून आले म्हणजे संध्याकाळी. तर हे लागली बोलायले. नाही भाषा करता, आणि मग त्याला काय घेऊन देऊन राहिले तुम्ही. आणि काही तर आणलं नाही. 2-3 वर्षाच्या बाद आल्या तर पहिल्यांदाच पाहायला आल्या, आणि तरी काही आणलं नाही अशी बोलायला लागली. तर पहिले पाहायला पाहिजे, आणलं का नाही आणलं, काय केलं काय नाही केलं. लागली बोलायला. आता नाही आणलं तर नाही आणलं, त्याच्यासाठी काय बोलायला लागते? तुम्हीच सांगा ना, आता का जरुरी आहे काय आणलंच पाहिजे म्हणून? घरी केलं ना एवढं मोठं, मग काय गरज होती? हे फालतू बोलते म्हटलं मामाजी. कैची काही बोलत राहते. तिला बोलली, बरं तिला बोलली तर बोलली, जवळ बोलली. तुमचं काय काम आहे? तुम्ही एवढे दिवस येऊन राहून राहिले आणि बायकोच्याच मागं फिरता. हे काही बोलायची पद्धत झाली काय? छाया असं बोलत असते काय जवळ माणसाले? समजत नाही तुले? असं शिकवलं काय आम्ही तुला बोलणं? हा, खोटे बोलून राहिले काय ते आता? हा बाबा, खोटेच बोलून राहिली हे. मला एकटीला पाडून राहिले, नंदीला पाठवून दिलं तिकडे. अन कायसाठी? काय ते तिनं काही सांगितलं नाही पाहिजे, भांडण नाही झालं पाहिजे म्हणून. मला माहित आहे मी जर बोलली तर ते खोटी पडत नाही, तर म्हणून तिला ठेवलं नाही बाबा घरी. त्याला दोघांना पाठवून दिलं तिकडे बाहेर. हा ना, आता तुम्हाला खोटं नाटक सांगून राहिले. मी जेवढे सांगून राहील ना तेवढं सगळं खरं आहे म्हटलं. आई, तुला वाटते का होती पोरगी खोटी बोलन म्हणून एवढ्या बार? हा, तुला तर भरोसा आहे ना पोरीवर स्वतःच्या? बाबाले नसन येईल हे नाही आहे, पण तुला तर आहे ना? हो बाई, मला भरोसा आहे. पण खरंच बोलजो, जे काही बोलशील ते. खोटं नको बोलजो. अहो इन बाई, एक शब्द ना शब्द खोटा हिचा, एकही शब्द खरा नाही आहे. आता तुम्ही माझ्यावर भरोसा नाही करणार, तुम्ही तुमच्या पोरीवरच भरोसा कराल. पण मी तुम्हाला सांगतो का हे सगळं खोटं बोलून राहिली म्हटलं. आई नाही, एकही शब्द खोटा नाही बोलून राहिली मी, सगळं खरं बोलून राहिली. त्या दिवशी येईन थोडीशी भाजीत म्हटलं मीठ जास्त झालं तर माहित आहे मग केस धरले म्हटलं, अन मला मारून राहिले होते. कधी मारले होते? काही बोलत राहते आजपर्यंत, हात तरी लावला आम्ही ते अंगाले. आणि सासूनं मारलंय म्हणतं, आणि मग पोरगी ते बोलत नाही, ते मारू शकते? आई पाय ना, तूच म्हणतो ना का बोलू नको तू, काही म्हणू नको तिले. पाय किती खरं बोलून राहिली ते आता, आहे ना? असं आहे म्हणून तिले ताब्यातच ठेवू मी, तर तेच बरं होतं. तू काय म्हणे नाही बोलू नको बाबू तिले, बोलू नको बाबू तिले. आज पाहिजे कशी करून राहिली, खोटं नाटक बोलून राहिली म्हटलं. मी कायले खोटं बोलू? मारलं नाही तुमच्या माईनं मला त्या दिवशी, तुम्ही घरी नव्हते. आणि केस ओढले म्हटलं माई. इन बाई, मी केस करून म्हटलं तुमच्याविषयी? माझ्या पोरीला अशा घरात तुम्ही मारजोड येते करता. हां, एकटी पडते ते म्हणून तुम्ही सगळे एका घरातले. आता ते खोटी बोलन का तुम्ही खोटे बोलता? आम्हाला काय माहीत आता. इन बाई, आम्ही खरं बोलून राहिलो. आम्ही तिला शब्दानं बोलत नाही. मीठ जास्त हो का तिकडे तिखट जास्त हो, जसं झालं तसं खातो म्हटलं आम्ही. काहून का घरात वांदा नाही झाला पाहिजे म्हटलं. अर्ध्या गलत्या लपवतो आम्ही तुमच्या पोरीच्या, सांगत नाही म्हटलं पोराले म्हटलं काहीच. या दोघांचे भांडण झाले पाहिजे म्हणून आम्ही घरात काहीच बोलत नाही. तर पोरीलाही सांगितलं, आणि पोरगी मला सांगते आई म्हणू नको वहिनीले काही. आताही म्हणे म्हटलं ते आई बोलवू नको म्हणे, जाऊ दे म्हणे, मी चालली जातो म्हणे गावाले. म्हटलं नाही, इथं नेहमीच झाला. एखाद्या डावचं असतं ते यानं झालं असतं तर तुला आम्ही म्हटलं असतं का बाई तू चालली जाय गावाले. पण हिचं तर रोजच झालाय. तिले काहीच्या काही बोलत राहते. ते आली तेव्हापासून तिच्या मागे लागली आहे. तुम्ही सांगा काय करते ते? राहीन 4-8 दिवस चालली जाईल, येत नाही. एक तर 2-2, 3-3 वर्ष येत नाही ते. हा, हिचं लग्न झालं तेव्हापासून हे आता पहिल्यांदा आली ते पोरगी, आणि आता पोरगत झालं तर चल बा भाषाही पाहिजे होते आणि येते ये नाही होते. तर तेव्हा ही बोलली, रोजच बोलत राहते तिले. आई, तुला वाटते का मी नंदीला बोलत असन म्हणून एवढी? हा, कायले बोलू मी? नंदीला कोणी बोलत असते काय? ह्या मला बोलते म्हणून मी बोलत असन ना. बाई समजून घेत जाय छाया, चालूच राहते घर होते. घरात हांडीला चाटू लागतच असते. एवढं टेन्शन घेत नसते, चालू द्या लागते. एवढं जर टेन्शन घेतलं तर झालं मग माणसाचं काम. इवही मला तर काही माहीत राहत नाही, मी राहतो वावरात. तर त्या दिवशी घरी आलो तर चालू होतं यायचं काच्यापिची, काय चालू होती ना काय नाही. ती पोरगी लढून राहिली होती अंकिता, तर यानं मग तिला शेवटी बाहेर पाठवून दिलं. जा म्हणे फिरून या, कारण ते जवळ संतापले होते म्हणे, अशी बोलली तशी बोलली. एक तर तो जवळ माणूस बोलत नाही, ते शहरातले लोक होते, जास्त बोलायची सवय नाही आपल्यासारखी. पण ही पोरगी जास्त बोलली तर ते बेकार वाटलं बिचारीले, तर मग ते चालले गेले बाहेर. मग हो, तर मग ते बोलले असं ना माझ्या पोरीले. जवळ माणसानं कायले बोला, घरातल्या सुनवाईले शोभते का त्याला बोलणं असं? 2 दिवसासाठी आले तर चांगले राहावं इथं घरात. इन बाई, माझ्या जवळ बोलतच नाही, शब्दानं बोलत नाही. देव माणूस आहे माझ्या जवळ म्हटलं. हा, पोरगी तशीच आहे, जवळ तसाच आहे म्हटलं. शब्द बोलत नाही. 5 वर्ष झाले त्याच्या लग्नाले. त्याची आई म्हणत राहते, पण तरी ते सांभाळून घेते. जाऊ दे आई करून तेले बायकोले निभवणं राहते ना माईले निभवणं राहते. आणि आमचं पोरकं एवढं समजावते सुनीले, पण आमची सून ऐकतच नाही बा. घरातले तिथं रस्त्यावरच नेते. 2-4 डाव झाले हे. आता आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगणच काय? आताही म्हणे तुमची पोरगी सांगू नका म्हणे, माझ्या आई बापाला बोलवू नका म्हणे. तरी मी म्हटलं नाही,
हे मामाजीच्या कानावर गोष्ट टाकणंच आहे म्हटलं, म्हणून म्हटलं आपल्याला सांगाच लागते म्हटलं त्याला. नाही आता सांगितलं तर बरंच केलं म्हणा तुम्ही. कसं असते गोष्ट आमच्या कानावर राहील तर आम्हाला माहित राहील कायच्यासाठी काय होऊन राहिलं काय नाही होऊन राहिलो. तुम्ही सांगा चौऱ्यानंच नाही तर कसं माहित राहील. तेच म्हणतो मामाजी, इले मी 1000 डाव एकच गोष्ट सांगतो का विनाकारण गोष्ट कोणाच त्याच्यासाठी करत नको जाऊ. आई काम करू लागते, ते आली अंकिता तेही काम करू लागते, मग कामासाठी कायले करायला लागते. राहिलं लेकराले पाहायचं, लेकराले तर आईच पाहिजे. हे जर हिच्याजवळ झोपूही देत नाही त्याले, जेव्हा इले झोपाचं राहते तेव्हाच त्याला नेते फक्त. नाही आता तुम्ही निपटवा आपापसात, काही बाहेर नका जाऊ ती गोष्टी, निपटून टाका आता. बाबा ते निपटवत असन, मला नाही निपटवायचं आहे. मला येईल कोर्टातच ओढायचं आहे आता. हा, असे कसे हे माझ्यावर अत्याचार करते तर तिथंच ओढायचा येईल आता. बाई छाया, ते कोर्ट आपल्यासारख्याचं नाही होय म्हटलं, ते काहीच कामाचं नसते. आपल्यासारख्याला पुरत नाही, आपल्यासारख्या लोकांना घरीच निपटवणं पुरते गोष्टी, तिथं जायला पुरत नाही. इज्जत नाही राहत माणसाची, काही कामाची गोष्ट नाही तिथं जाऊन. हा, हे आज काढली गोष्ट, याच्यानंतर काढू नको. आम्ही येत नाही कोर्टात गिटात. तुला जायचं असेल तर तू एकटीच जातो तिथं कोर्टात. बाबा मग माझ्या न्यायाचं कसं? मला न्याय कसा भेटन? हे लोक माझ्यावर अत्याचार करते काही करते तर मला न्याय कसा भेटन? मग कायचा न्याय पाहिजे हो तुला? काय पाहिजे? अर्धी इस्टेट पाहिजे काय आमची? त्याच्यावर स्टपली आहे तू आता. मला नाही पाहिजे तुमची इस्टेट गिस्टेट. लई इस्टेट आहे माझ्या बापाच्या घरी. मला खाता खाता सरत नाही म्हटलं. यासाठीच कमावून ठेवली आहे त्यानं ती इस्टेट. जाणं तिथं आयतं खासाठी. त्याला पोरं नाही आहे काही, पोरं नाही त्याला सुना नाही, त्यासाठी कमावून ठेवली आहे त्यानं. याच्यासाठी ते लग्न करून दिलं त्यानं. हो तर माझ्या बापाला काही मी भारी नाही आहे. आत्ता माझ्या बाबा मला नेते म्हटलं. हा, त्याला काही असं नाही आहे का नाही बा तुमच्याच घरी ठेवा पोरगी काही करून जबरदस्ती आहे. मी तर म्हणतो जाय नको, कधीच नको येऊ, तिथंच राहायचो आता. येतच नको माझ्या घरी डबल. नाही येत हो, नाही येत. काही गरज नाही मला आलीच पाहिजे म्हणून. बाई छाया, एवढा ना आम्ही काही तुला नेत नाही आता. काय आता तू इथंच राह, इथं राह, एकामेकाला समजून घ्या. कसं असते तुमच्या घरातलं तुमच्याच घरात निपटते. आम्हाला सांगून काही अर्थ नाही आहे. आम्हीच काय करणार आहे? हा, ज्याचं चुकते त्यानं माफी मागून घ्या एकामेकाले आणि घरात चालू ठेवा. हे विनाकारण तिथं येऊन थांबशील बाई, तिथेही आमच्या सुनवाईरीची अडचण आहे. तिथं कोण कोणाचं करणार आहे? बाबा मला कोणाला नाही करायला लागत. मी माझ्या स्वतःचं करतो स्वतः. फक्त मला एक खोली अलग देऊन देता, मी राहीन तिथं. एक खोली? मला लाज वाटायला पाहिजे. पोरीला एक खोली देऊन अलग काढू म्हणजे इथून जवळच्या घरून नेऊ आणि तिथं अलग ठेवू. काय कामाची गोष्ट आहे? काहून बाबा मी तुमची पोरगी नाही होई का? एकटीच पोरगी आहे तुम्हाला. एवढंही नाही करू शकत काय माझ्यासाठी तुम्ही? करू शकतो ना, पण आनंदानं. आनंदाने हे 12 महिने राह, 2 वर्ष राह, आयुष्यभर राह आनंदानं. हे असं भांडण करून नाही पाहिजे आपल्या घरी. आई सांग ना बाबाले काही. घेऊन जाऊ ना हो तिले. इथं ठेवता काय तिले? काय पोरीचा बरं वाईट व्हायसाठी? आणि तिनं काही केलं म्हणजे जीवाचं बरं वाईट, किंवा येईनं मारून टाकलं म्हणजे तिले मग काय कराल? घेऊन चला तिला आपल्या घरी. आपल्या घरी कोण राहायला जागा नाही काय? कायले त्याचं चांगलं घर खराब करतो विनाकारण. राहू दे त्याला, त्याच्या घरात राहील तर रातम निघून जाते. हा, आज आहे उद्या नाही आहे, पण तिथं राहील ना ते, तर ते आयुष्यात कधी जाणार नाही. त्याच्यापेक्षा तिला इथंच राहू दे. बाबा मी येतो. तुम्ही मला न्याल नाही तर मी मग दुसऱ्या इकडे कुठेही चालली जाईल. हा, पण मी इथं थांबत नाही आता. ही बाई म्हणते ना पोरगी, तर घेऊन जा. कायले आता रागात आहेत सध्या ते. घेऊन जा, शांत झाला राग म्हणजे पाठवून दे जा. मग पोराले पाठवून देईन मी घ्यायसाठी. हा मी नाही जात बाबा, मला म्हणू नका तिला आणायला झाले. मी बिलकुल जात नाही, मी तोंडही नाही पाहत तिचं आता. जाऊ बा असं नका बोलू. हा, किती झालं तुमची घरवाली माहिती. हा, आम्ही एवढ्या लग्न लावून दिलं बा, सारं केलं. आता होतेच चुका. एक कसं राहते एक कसं राहते, सगळे सारखे असते काय? तरी निघून घ्या लागत असते आपल्याला. चालू द्या, अशाने जिंदगी चालते. अन असं तोडल्यानं तुटून जाते, जोडल्यानं जुळून जाते. मामाजी तुमचाच मान राखू म्हटलं मी आतापर्यंत तिच्यासोबत सम करून राहिलो. नाही तर मी केलंच नसतं म्हटलं. आज डोक्याच्या वरतच पाणी गेलं, म्हणून म्हटलं मी तुम्हाला बोलावलं. नाही तर मी तुम्हाला फोन नसताच केला काय आजपर्यंत? काही कंप्लेंट केली काय? हे तर आमच्या घरात रोजच आहे. जाऊ द्या, जाऊ एवढ्यानं निघून घ्या. समोर जर काही झालं तर मग सांगा, मग घेऊन जाऊ आम्ही. आणि मग हे बा आमच्या पद्धतीनं समजावू मग. आहे पण आता एवढ्यानं राहू द्या. पण ते रात नाही म्हणते ना, मग आता त्याचं काय? राहते ते बरोबर. रट्टे कट्टे पडले म्हणजे बरोबर चांगला राहते. ते कुठं जातो मध्ये तर जाऊ द्या ना तिथे. कुठं जात नाही ते, कुठं निघणार आहे? ठीक आहे मामाजी, मग आता तुम्ही म्हणताच एवढे तर ठीक आहे. अन्न मग चहा अन्न. हो आणतो ना. आता गोष्टी चालू होत्या तर म्हटलं बोलून घ्यावं पहिले. मग आणतो म्हटलं बाबा चहा पाणी नाश्ता गिश्ता. आता मुक्कामच करून येऊ बाई. काय आता घरीच काय आहे जाऊन दोघैली. नाही बाई, आम्ही आता मुक्काम नाही करू. संध्याकाळच्या पहिले गाव जवळ करतो. काय करता, लय वेळ थांबू नये. झालं ना आता एवढा बोल चाल झाली, सारं झालं. काय करता आता? बाबा मला सोबत यायचं आहे. मला नाही राहायचं आहे बाबा इथं. आई तू तरी मा नाही, मला नाही राहायचं आहे इथं आता. सरला काय करायचं आहे मग आता? विचार काय आहे आता? एवढं तर समजावलं बा मी आता. जवळायला समजावलं, जवळ मानले, हिवही मानले, सगळे तर मानले आता. मग आता काय करतो म्हटलं? काय करता? माझ्या विचारानंतर पोरीला घेऊन चला. हा, इथं काय याच्यात ठेवता काय तिले? आपण गेल्यावर येईन अजून मारजोड करावं तिले. अरे बा मामीजी, नाही मारत आम्ही. हातही नाही लावत म्हटलं तिला कधीच. ते खोटं बोलून राहिली सगळं, तुम्ही तिच्यावर भरोसा करून राहिली. अरे जरासा आमच्यावर भरोसा करून पाहिजे ना.
तुमच्यावर कसा भरोसा करू मी? तुम्ही काय करता काय नाही आम्हाला काय माहीत आहे? आम्ही काही तर येऊन पाहतो काय? इनबाई तुमची इच्छा आहे ना, घेऊन जा तुम्ही. घेऊन जा पोरीले, मग आम्ही घेऊन येऊ. मामाजी नाही, मी नाही येत आता. मी तिथंच राहीन आता. येत नाही मी. बाई आता झालं नादान पण सरलं. लेकराचा विचार करायला लागते आता. लेकरा बायावर लक्ष द्यायला लागते. चला ठीक आहे, तुमचं नवरा बायकोचं जे काही मॅटर असन ते तुम्ही निपटवून आपटो करा, पण निदान लेकरावर तर लक्ष द्या. लेकराचा भविष्याचा प्रश्न आहे, त्याला माय भेटून काय. बापा तुमचं पोरगं म्हणते ना मीच करतो, मी सांभाळतो, मग आईच करते. मग करू दे ना त्याच्या आईलेच. अहो करतो आम्ही, करत नाही तर काय तर. आतापर्यंत कोण करून राहिलं नाही तर आईच सांभाळते त्याला. तुला कोण सांभाळणं तरी होते काय त्याला? आजपर्यंत किती वागून राहिली तू त्याला? बापा घरातले कामही करू नये लेकरू वागू काय मग मी? हा कामं नाही करू लागत मग तुमच्या आई मला. मग लेकरं तर वागून ना. हो तर ते वागून राहिली ना, त्या किती वागवले? तुझ्या अंगावरचं तरी आहे काय तो? वागवा ना तर मग. मी नेतोच काय त्याला. मी एकटीच जातो ना माझ्या बापाच्या घरी. मी काही सोबत थोडी घेऊन आली होती तिकडून. तू सोबत नाही घेऊन आली तर मी कोणतं त्याला पार्सल म्हणून बोलावलंय? बाई तुला नाही न्यायचं आहे ना, लेकरू सांभाळतो आम्ही. जाऊ शकतो तू, आमचं काही म्हणणं नाही आहे. कसं आहे, तुझी इच्छा आहे, जोपर्यंत मन आहे तोपर्यंत राहू शकतो, जाऊ शकतो. जसं पटते तसं करू शकतो. अजून एकदा विचार कर छाया, काय का याचं आहे नाही याचं आहे, तिथे एखादच आहे बरं. ते सुनवायरीच्या यांना ओढलेलंच आहे काम सारं. त्याच्या कोणी होत नाही, तिथं करणारं कोणीच नाही आहे आता. हा बाबा सोचलं मी आता. माझ्याकडून नाही होत आता, इच्छा बर्दाश्त नाही होत. मी नाही करत ह्या लोकांचं बर्दाश्त. आता लय झालं. अच्छा बाहेर गेली आता यायची गोष्ट. ठीक आहे, चला मग आता. चलाच आहे म्हणतो तर चल मग. तुझे काय काय आहे तर घेऊन घे जो सामान. हां नाही तर मग अजून म्हणशील हे राहिलं ते राहिलं म्हणून. आई मग सगळं भरूनच ठेवलं आहे. मला माहिती आहे इथं राहिलं नाही आहे मला. तुम्ही नाही आले असते तरी मी निघून आली असती एकटीच. त्याच्यानं मी सगळं भरून ठेवलं आहे. काहीच नाही राहिलं मला भरभार करायचं आता. ठीक आहे घे मग बॅग. इनबाई नेताच म्हणता काय आता? हो काय करता तर मग? हां मग माया म्हटलं सुनायले माझ्या घरी तराच नाही म्हटलं कवडीचा. आजपर्यंत एवढ्या सुना आहे माझ्या घरी 3-3. आजपर्यंत मी काही सुनीच्या मायबापाला बोलावलं नाही. हां काहून का त्या माझ्या सुना तशा वागतच नाही. आता कशा बोलल्या तुम्ही? तर तुमच्या सुनाच तशा वागत नाही म्हणून तुम्ही बोलावलं नाही. माझी सून तशी वागते म्हणूनच बोलावलं ना मी. हो तर तुमची सून काहून वागते? तिला तरास आहे म्हणूनच ना. आमच्या सुनेला तरासच नाही काही तर त्या कायले वागन तसे? त्याच्या मनामनानं चालू आहे सगळं घरात, तर त्या कायले करत दिना मला? नाही बाई लय त्रास देते हे लोक मला. तू देत नाही त्या सुनाईले त्रास काहीच. हो आम्ही तरात देतो तुले. तिथं आता बिना तरासत राही ना तू. राहतो ना. पाय ना कशी राहून दाखवत होतं. कायले बाई आता जाता जाता वांदा करतो अजून त्याच्यासोबत. हा चालली जाय शांततेनं, तुला जायचं आहे तर. तुम्ही काही एवढ्या चोपड्या बोलू नका. सगळीला वाटलं पाहिजे का सासूला चांगली आहे म्हणून. सारं माहिती आहे मला तुमच्या घराने काय करता काय नाही म्हणून. या माझ्या आई बाबाला शिकवा तुम्ही, मला नका शिकवू. त्याच्यासमोर सांगून राहिल्या असं तसं प्रेमानं बोलून राहिल्या. मोठ्या कोणी नसलं म्हणजे तर मोठ्या तावानं बोलता. कधी बोलली बाबा मी तुला तावानं? काही खोटी बोलत राहतं. शब्दानं बोलत नाही तुला तरी अशी बोलतो व छाया. सारं माहिती आहे मला तुम्ही बोलता नाही बोलत, काय करता काय नाही सगळं माहिती आहे. बरं चलाच आहे ना, घे बॅग घे. काय विनाकारण बांधा करून अर्थ नाही आहे. इवई हिच्या बोलण्यावर काही ध्यान देऊ नका तुम्ही. हा हे जेवढं सांगून राहिली ना सगळं खोटं आहे. मग हे शेवटचे शब्द आहे म्हटलं तुम्हाला. तुम्ही माझे शब्द कानात ठेव जा. का मी काय म्हणून तुम्हाला एक दिवस नक्की आठवण येणार शब्दाची. इनबाई माझ्या कानात सगळे शब्द ना शब्द आहे. मी इथं बात करायला भांडायला आलोच नाही. मला माहित आहे मी आजपर्यंत जीवनात भांडलो नाही म्हटलं. अरे बा आम्ही नाही भांडत. आम्हाला पटत नाही असे झगडे भांडणं करणं. तुम्ही नाही तर पुऱ्या मोहल्ल्यात विचारून घ्या. आमच्या सुनीला आम्ही शब्द तरी बोलतो काय? हेच आम्हाला उलटी बोलते म्हटलं तरी आम्ही शब्दानं बोलत नाही गेले. जाऊ दे इनबाई, आता चालूच असते. घर वैते मातीच्या चुली असतेच घरात, नाही काय? एक कोसा नाही एक कोसा चालूच राहते. बरं करा काना बरं चहा पाणी आणा पटकन, जाऊ द्या मग आम्हाला. हो आणतो मी, बसा तुम्ही.